नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 2005 पासूनचा लाभ लागू करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण चला सुरू करूया. राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्र शासनाची धर्ती व जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्यांची जाहिरात भरती नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक 22/12/2003 पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक 1/1/2004 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहे व ज्यांना नवीन परिभाषेत अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना केंद्रीय नागरिक सेवा निवृत्ती नियम 1972/2021 लागू करण्याचा एक वेळ पर्याय बाबतचा निर्णय केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारकांची कल्याण विभागाच्या संदर्भ दिन क्रमांक 2 येथे कार्यालयीन न्यायालय निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या उपरोक्त निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासन सेवेत जे अधिकारी आणि कर्मचारी दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहे तथापि त्यांची पद भरतीची जाहिरात अधिसूचना दिनांक 1/11/2005 पूर्वी निर्गमित झालेली आहे. अशा राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व त्या अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय म्हणजे संदर्भ क्रमांक 1 इथे शासन निर्णयान्वये देण्यात आला आहे. या निर्णयानुसार जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सहाय्यक अभियंता श्रेणी 1 गट अ या संवर्गात दिनांक 1/11/2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार नियुक्ती देण्यात आलेल्या व सध्या कार्यकारी अभियंता स्थापत्य संवर्गात कार्यरत अधिकारी यांचे अर्ज आणि विकल्प प्राप्त झालेले आहे. सदर अधिकाऱ्यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोग अधिसूचना क्रमांक 374/1/2004-3 दिनांक 15 सप्टेंबर 2004 अन्वये महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2004 मध्ये सरळ सेवा भरतीसाठी घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या जाहिरातीद्वारे करण्यात आली आहे. सदर परीक्षा शनिवार दिनांक 5 फेब्रुवारी 2005 व रविवार दिनांक 6 फेब्रुवारी 2005 रोजी घेण्यात आली होती. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा 2004 च्या मागणीपत्रानुसार सन 2004 मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे घेण्यात आलेल्या एकत्रित स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार उपरोक्त अभियंता जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी अ गट अ या पदावर जलसंपदा विभाग शासन निर्णय दिनांक 21/12 अन्वये नियुक्ती देण्यात आली आहे. सबब कार्यकारी अभियंता स्थापत्य संवर्गात कार्यरत सदर अधिकाऱ्यांना वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2/2024 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व अनुषंगिक नियमाची तरतुदी लागू करण्याबाबत शासन खालीलप्रमाणे आदेश देत आहे. तर शासन निर्णय असा आहे की जलसंपदा विभागाअंतर्गत कार्यकारी अभियंता स्थापत्य या पदावर सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर वित्त विभागाच्या दिनांक 2/24 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्ती वेतनाची अंश राशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक तरतुदी लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका. धन्यवाद.